हे एक बेलाचे पान महाशिवरात्रीच्या दिवशी तुमचे संपूर्ण मागील वाईट कर्म संपवू शकतं. आणि याची कथा आपल्याला श्री शिवलीलामृत आणि गुरुचरित्रामध्ये देखील आढळते. तर एक चांगला स्त्री असते जिच्या शरीरावर खूप साऱ्या जखमा झालेल्या असतात आणि त्या जखमांमधून रक्त पू वाहत असतो. तिला अनेक महारोगांनी ग्रासलेलं असतं आणि ती भीक मागत मागत गोकर्ण महाबळेश्वराच्या महादेवाच्या मंदिराजवळ येते आणि तिथे आल्यानंतर अचानक तिचा मृत्यू होतो. त्यावेळी तिथे शिवलोकातून काही शिवगण या चांगल्या स्त्रीला नेण्यासाठी येतात. तेव्हा तिथे हजर असणारे काही शिवभक्त त्या शिवगणांना म्हणतात, कसं काय हिला तुम्ही शिवलोकामध्ये नेत आहात? हिची अवस्था पाहता हिने अनेक पापकर्म केलेले दिसत आहे. तेव्हा ते शिवगण म्हणतात, हो, हिने या जन्मी गेल्या जन्मी अनेक पापकर्म केलेले आहेत, म्हणून ही या जन्मी आंधळी जन्माला आली. हिने आपलं संपूर्ण आयुष्य रस्त्यावरती भीक मागत घालवलेलं आहे. आणि आज ती भीक मागत मागत या मंदिराजवळ आली होती. त्यावेळी एका भक्तांनी तिच्या हातावरती हे बेलाचे पान दिले. रागाच्या भरात हे बेलाचे पान तिने हवेमध्ये फेकले आणि हवेच्या प्रभावामुळे हे बेलाचे पान महादेवांच्या पिंडीवरती जाऊन पडले. एकतर आज महाशिवरात्री, हिला कोणी अन्न न दिल्यामुळे आज हिचा उपवास घडला. तिने हे फेकलेले बेलाचे पान महादेवांच्या पिंडीवरती जाऊन पडले आणि हिला दिवस रात्र शिवनामाचा हा गजर ऐकू येत होता. आणि या सर्व गोष्टींमुळे महादेवांनी हिचे पूर्वकर्म माफ करून हिला शिवलोकी स्थान दिलेले आहे. तर एक विचार करा की अजांत्यपणे घडलेल्या आपल्या पूजेमुळे जर भगवान शिव आपल्यावरती एवढे प्रसन्न होत असतील, तर महाशिवरात्रीच्या दिवशी हे एक बेलाचे पान आणि संपूर्ण दिवस आपण जर त्यांचं नामस्मरण केलं तर ते आपल्यावरती किती खुश होते. त्यामुळे सर्वांनी महाशिवरात्रीच्या दिवशी हे एक बेलाचे पान महादेवांना अर्पण करा. त्या दिवशी तर रविवारच आहे, त्यामुळे संपूर्ण दिवस महादेवांचं नामस्मरण करा. खरंच तुमचं आयुष्य बदलून जाईल. श्री स्वामी समर्थ. जय शंकर.